तो उपासनेचे जे नियम आहेत त्यातला एक नियम आहे अप्रमत्तेन वेद्धव्यम, प्रमाद रहित होऊन उपासना केली पाहिजे. आता प्रमाद निर्माण का होतात? प्रमाद शब्दाचा अर्थ उपासनेमध्ये येणारे माझ्या स्वभावाने निर्माण होणाऱ्या अडचणी. माझा जो स्वभाव आहे की जो स्वभाव उपासनेला प्रतिबंध करतो, उपासनेला अडचणी निर्माण करतो, असा जो माझा स्वभाव त्याला प्रमाद असं म्हणतात. असे जे प्रमाद आहेत त्या प्रमादांचं कारण काय? त्याचं उत्तर तुकाराम महाराज म्हणतात, आणि न लगे माईक पदार्थ. शास्त्र असं सांगतं देवा की माईक पदार्थ ज्याला म्हणतात त्या माईक पदार्थांच्या आसक्तीत तुम्ही सापडू नका. पण पुढे मागणी आहे, तेथे माझे आरत नको देवा. त्या चरणाचे सुद्धा दोन भाग आहेत. माईक पदार्थांची आसक्ती ठेवू नको, पण माईक पदार्थाची आसक्ती माझी सुटत नाही म्हणून देवा काय लगेच मागणी आहे, तेथे माझे आरत नको देवा. आर्त शब्दाचा अर्थ आहे आर्ततेने केलेली इच्छा. ह्याचा अर्थ त्या पदार्थांविषयी वाटणारी तळमळ, त्या पदार्थांविषयी वाटणारी आसक्ती. आता तुकाराम महाराजांना ठाऊक आहे की माईक पदार्थांमध्ये आसक्ती ठेवू नये, पण माईक पदार्थाची आसक्ती सुटत नाही. मग मागायचं कोणाकडे? ही मागणी देवाकडेच आहे. माझं प्रेम तुझ्याविषयी असू दे ही मागणी देवाकडे, तेथे माझी हरिवृत्ती राहो ही मागणी देवाकडे, माझी आसक्ती तिथे नसू दे ही मागणी देवाकडे. सगुणाचा एक फार मोठा भाग आहे की प्रत्येक गोष्ट मागायची ते देवाकडून. सुख देवाशी मागावे, दुःख देवाला सांगावे. अखंड देवाशी ज्याला संभाषण म्हणतात, पण पुष्कळ वेळा संभाषणामध्ये वैताग असतो जास्त. असं मी काय केलं होतं की तू माझं असं करावंस, आणि वैतागाने जे केलेलं संभाषण असतं. ठीक आहे, एक चांगली गोष्ट आहे, कुठल्या तरी माणसाला दोष देण्यापेक्षा देवाला दोष देणं जास्त चांगलं. हा एवढाच त्यातला चांगला भाग आहे. वायानं वदे, फुकट जाणार नाही, उपयोगी पडणार नाही. आणि न लगे माईक पदार्थ, की माईक पदार्थ नाकारायचे नाहीये, माईक पदार्थांपासून दूर निघून जायचं नाहीये, माईक पदार्थांचा अवहेर करायचा नाहीये. माईक पदार्थांची माझ्यावरती एक क्रिया जी होते त्या क्रियेवर जी माझी प्रतिक्रिया उमटते, त्या क्रियेच्या होणाऱ्या प्रतिक्रियेपासून मला सुटायचे. त्या माईक पदार्थांचे माझ्यावर जे परिणाम होतात त्या परिणामापासून माझा बाजूला व्हायचा आहे, माईक पदार्थापासून बाजूला व्हायचं नाही. कारण माईक पदार्थ सोडतो असा म्हणणारा जो मी आहे, शरीरासह मनासह असणारा जो मी, तोच मुळात माईक आहे. माझं शरीर माईक आहे, माझं मन माईक आहे, माझे प्राण माईक आहेत, माझी बुद्धी माईक आहे. जी मी सगळं सोडीन असं म्हणते ती बुद्धीच माईक आहे. आता ती जर सुटत नसेल, शरीर जर सुटत नसेल, तर माईक पदार्थांपासून तुम्ही पळून जाणार कसं? आणि पळून जाणार कुठे? कुठेही गेला तरी तुमच्या सभोवताली संबंध माईक पदार्थांचं जंगल म्हणतो साधकाच्या दृष्टीने. आणि विचार कमी असला तर जंगल आहे, आणि विचार जर बरोबर असेल तर नंदनवन आहे. जंगल तेच आहे. जे साधक अवस्थेत जंगल दिसतं ते सिद्धावस्थेत नंदनवन दिसतं. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. आता जन आणि विजन, जन शब्दाचा अर्थ आहे नागरी वस्ती, विजन शब्दाचा अर्थ आहे अरण्याची वस्ती. आता जन आणि विजन आमच्या दृष्टीने सारखे झाले. दोन्हीकडे विठ्ठलच भरलेला आहे. जनामध्ये विठ्ठल आहे, विजनामध्ये विठ्ठल आहे. त्यामुळे विजन जे आहे ते प्रिय आहे आणि जन जे आहे ते अप्रिय आहे. अशा तऱ्हेची जी वाटणी साधकावस्थेमध्ये असते त्या वाटणीचं काही कारणच उरत नाही. की साधकावस्थेमध्ये हे जे माईक पदार्थ आहेत ते टाकून जायचे. त्या माईक पदार्थांविषयी आमच्या मनामध्ये आसक्ती आहे, ती आसक्ती टाकायचे. याचं उत्तर अति स्वच्छ आहे की माईक पदार्थ टाकणं शक्य नाही. आजपर्यंत कोणालाही माईक पदार्थ टाकून देता आलेले नाहीत. माईक पदार्थांसंबंधित माझी जी आसक्ती आहे ती आसक्ती टाकली की माईक पदार्थ टाकल्यासारखे होतात. तेथे माझे आरत नको देवा. आता ही जी मागणी आहे ती मागणी असं सांगते की माईक पदार्थ टाकायचं नाही, माईक पदार्थासंबंधी जी आरती आहे, आरती शब्दाचा अर्थ आहे अधिक असलेली जी रती, अधिक असलेली जी एक गोडी, अधिक असलेलं जे प्रेम, म्हणजे आसक्ती, ही आसक्ती माझी नसू दे. समर्थांची ओवी आठवण्यासारखी आहे. प्रपंची जाणून असूनही युक्त तोची जाणावा संयुक्त. याचा अर्थच असा की प्रपंचामध्ये राहून जो सतत आत्मस्थिती सांभाळतो त्यानेच बरोबर जमवून घेतलेला आहे. आणि प्रपंच सुटल्यानंतर आत्मस्थिती सांभाळीन असं जो म्हणतो त्याच्याने ते कधी होणार नाही. ही खुणगाठ मनाशी जो पक्की बांधली तर तुकोबराय काय म्हणतात आपल्याला कळेल. आणि न लगे माईक पदार्थ, याचा अर्थ ते पदार्थ मला नकोत असं नाही, तेथे माझे आर्त नको देवा. त्या ठिकाणी माझी आसक्ती नसावी. आणि आसक्ती जर नसेल तर पदार्थ जे आहेत माईक, ते माईक पदार्थ स्वरूपाने काहीही त्रास देत नाही. माया जी आहे ती दोन प्रकारची, एक जीवानं रचलेली माया, एक शिवानं रचलेली माया. त्याला जीवकृत माया म्हणतात, एक शिवकृत माया आहे. दोन माया आहे. आता शिवकृत माया कोणती? पंचमहाभूत जी आहेत किंवा अष्टधा प्रकृती म्हणूया, ही शिवकृत माया आहे. आता शिवकृत माया फार कमी त्रास देते. ईश्वरानं रचलेली जी माया आहे ती ईश्वराची सृष्टी फार कमी त्रास देते.
एखाद्याच्या आयुष्यामध्ये हे जे ईश्वरानं रचलेली सृष्टी आहे त्याचा त्रास होत सुद्धा नाही. उदाहरण घेऊया, पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता धरणीकंप जर झाला तर त्याला समजायला हरकत नाही हे का पृथ्वीने दिलेला त्रास आहे. म्हणजे ईश्वरानं रचलेली जी माया आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचधा प्रकृती आहे. ह्या पंचधा प्रकृतीतल्या धरणीकंप जेव्हा होतो पृथ्वीचा, तर धरणीकंपाने जे आपल्याला त्रास होतो ते जे दुःख आहे ते दुःख ईशसृष्टीचं आहे. मान्य करण्याची गोष्ट. वारा व्हायला लागेल, वादळ व्हायला लागेल, घर उडतील, कौलं उडतील, ठीक आहे, समजण्यासारखं आहे की वारा हे जे पंचमहाभूत आहे, वायू हे जे पंचमहाभूत आहे त्याने आपल्याला त्रास दिला आहे. त्याचा अग्निसंबंधित, जळासंबंधी आपण विचार करू शकतो. पण असे जे प्रसंग असतात हे फार कमी वेळा असतात. जी जीवकृत माया आहे, म्हणजे आपणच जी माया निर्माण केलेली असते आपल्या अज्ञानाने, आपल्या भ्रमाने, तीच माया आम्हाला अत्यंत त्रासदायक असते. आणि ह्या मायेतून बाहेर पडणं हाच साधकाचा खरा धर्म आहे. जो साधक आहे त्या साधकाने स्वतःच्या प्रयत्नाने या मायेतून बाहेर पडलं पाहिजे. आणि ईशकृत जी माया आहे ती श्री गुरुकृपेने त्याच्यातून पार पडायचं असतं. ही स्वच्छ वाटणी आहे. मी जी माया उभारलेली आहे ती उभारलेली माया मीच जमीनदोस्त करायची आहे. आणि ईश्वराने उभारलेली जी माया आहे ती ईश्वराने उभारलेली माया श्री गुरुकृपेने आपल्याला बाधित करायचे. आणि न लगे माईक पदार्थ असेच तुकाराम महाराज म्हणतात. आता माईक पदार्थ न लगे म्हणजे काय आहे? आणि माईक पदार्थांचे दोन भाग आहेत, एक ईशसृष्टी आणि एक जीवसृष्टी. आणि जीवसृष्टीमध्ये किती मायांचा समावेश होतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया गाता गुण तया विठोबाचे. तुकाराम महाराज आपल्याला साधनेचं कुठलंही वळण असू दे, प्रत्येक वळणावर तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झणी जडू दिसी. दुश्चित, माझं चित्त वाईट आहे, तुकाराम महाराज मान्यच करतात. हे बघ देवा, सृष्टीची रचना अशी झाली, अहो कलियुगामध्ये चित्त चांगलं राहण्याची शक्यता आहे का? युग प्रभाव ज्याला म्हणतात, तो युग प्रभाव सर्वत्र सारखा पसरलेला असल्यामुळे माझं चित्त शुद्ध राहण्याची शक्यता नाही आहे. तेव्हा देवा, हे तुझंच कर्तव्यकारी आहे की युग असं निर्माण करून ठेवलेस कलियुग, आणि त्या कलियुगामध्ये मी चित्तशुद्ध माझं कसं बरं राहील, त्यामुळे ती तुझी जबाबदारी आहे. अशी जबाबदारी तुकाराम महाराज विठ्ठलावर ढकलत नाहीत. ते म्हणतात, माझं चित्त दुश्चित आहे, मला मान्य आहे, पण ब्रह्मादिक जी पदं आहेत त्या ठिकाणी माझं दुश्चित तूच जडू देऊ नकोस, ही जबाबदारी तुझी आहे, ती तू पार पडली पाहिजे. ब्रह्मदेवापासून सगळी खालची जी पदं आहेत ही सगळी पदं दुःखदायक आहे. आता दुःखाची शिराणी याचा अर्थ हमखास दुःख त्यांच्या ठिकाणी ठेवलेलं आहे, नेमस्त दुःख आहे त्या ठिकाणी. कधी सुख असेल कधी दुःख असेल अशीही शंका नाही, दुःखाने भरलेली आहेत पदं. तेथे दुश्चित झणी जडू देसी. हे बघ विठ्ठला, त्या ठिकाणी माझं घाणं एवढं चित्त जर चुकून जडू दिलंस तर याद राख, ह्या सगळ्या मागण्या आहेत की माझं चित्त दुश्चित आहे, ते कुठल्याही पदाकडेला तू जडू देऊ नकोस.